आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युगा, आर यू ओके? मी ठीक आहे. त्याच्या भीतीने ती इतकी घाबरली होती की बाथरूम मध्येच पाय सटकून पडली होती. युगा, रिलॅक्स. इतकं काहीही घडलं नाहीये, ओके? नीट श्वास घे. युगा, हा, तुझं नक्की काय चाललंय आतमध्ये? खरं खरं सांग, पडली होतीस ना तू? हा, ते थोडी थोडी. तसं त्याने बाहेरून जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. नशीब गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये असा धडपडण्याचा कुठला अवॉर्ड नाहीये, नाहीतर त्यांनी तो तुलाच दिला असता. इतकी बडबड करण्यापेक्षा माझी थोडी हेल्प करा ना. इतके सगळे पाण्याचे टॅब्स आहे तिथे. कुठला गरम पाण्याचा आणि कुठला थंड पाण्याचा आहे मला काहीच कळत नाहीये. अगं पण त्यासाठी मला आत यावं लागेल ना. मग या ना. पण तितक्यात तिचं लक्ष तिच्या अवताराकडे गेलं. थांबा थांबा, वेट, 2च मिनिटं थांबा. तिने पटकन तिची साडी हातात घेतली. हाताला येईल तशी तिने ती अंगावर गुंडाळली आणि जाऊन पटकन दरवाजा उघडला. सक्षम बाहेरच उभा होता. हा, आता या आतमध्ये. त्याने तिच्याकडे बघून नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला आणि तो बाथरूम मध्ये शिरला. तो आतमध्ये येताच ती चुपचाप त्याच्या मागे गेली आणि त्याच्या तोंडाकडे बघू लागली. आता माझ्या तोंडाकडे काय बघतेस? इकडे बघ. त्याने तिला टॅब्सची सगळी सिस्टम व्यवस्थित समजावून सांगितली. युगाने सुद्धा ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. समजलं आता? तसं तिने नंदी बैलाप्रमाणे मान डोलवली. आणि हो, कपडे चेंज करण्यासाठी बाहेर यायची गरज नाहीये. हे बघ, इथे चेंजिंग रूम आहे. त्याने बाथरूमलाच अटॅच असलेला एक स्लायडिंग डोअर सरकवला. त्याच्या आतमध्ये सुद्धा एक छोटीशी रूम होती. ते बघून तिचे डोळे परत मोठे झाले. अरे, ही बाथरूम आहे की अलादीनची गुफा? बरं, समजलंय तुला आता सगळं? तसं तिने पुन्हा हो मध्ये मान डोलवली. मग जाऊ मी आता? यावेळी त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे नाही, तिच्या कमरेकडे होतं. मगाचा डाऊट त्याला थोडा क्लिअर करून घ्यायचा होता. ती उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला ते बघण्याची इच्छा त्याला गप्प बसू देत नव्हती. म्हणून त्याची नजर तिच्या चेहऱ्यापेक्षा जास्त तिच्या कमरेवर जात होती. पण तिने साडी अशा प्रकारे गुंडाळून घेतली होती की तिची कंबर त्याला नीट दिसतच नव्हती. अहो, जा आता तुम्ही. तसा सक्षम भानावर आला आणि जाण्यासाठी निघाला. हा कदाचित शॉवरचाच नळ होता वाटतं. तिने एक टॅप ओपन केला. तसं शॉवर मधून थंड पाणी तिच्या अंगावर पडलं. पण अचानक थंड पाणी अंगावर पडल्यामुळे ती प्रचंड दचकली. त्या शॉवरचा स्पीड खूप फास्ट होता. तिला वाटलं सक्षम गेला असेल, पण खरं तर तो अजूनही आतमध्येच होता. ते थंड पाणी प्रेशरने अंगावर पडताच ती मागे सरकली.
मागे तो उभा असल्याची खबरबात नसलेली ती सरळ त्याच्या अंगावर जाऊन पडली आणि ती अचानक अंगावर पडल्यामुळे त्याचा सुद्धा तोल गेला आणि तिला अंगावर घेऊन तो धप्पदिशी खाली पडला. तिने तर घाबरून डोळेच बंद करून घेतले होते. तो खाली होता आणि ती त्याच्या अंगावर. वरून शॉवरचं पाणी त्यांच्यावर पडत होतं. तिच्या पाठीला ते पाणी जोर जोरात लागत होतं आणि हे त्याचे हात तिच्या पाठीवर असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं. तसं त्याने जागेवर तिला गोल फिरवलं. आता ती खाली आणि तो तिच्या अंगावर होता. त्यामुळे शॉवरचं पाणी आता त्याच्या पाठीवर पडत होतं. त्याने फिरवताच मात्र तिने डोळे उघडले. ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. इकडे पाटलांची त्रिमूर्ती अंघोळ वगैरे उरकून नव्या वहिनीला गुड मॉर्निंग करण्यासाठी सज्ज झाली होती. चलो, मी रेडी आहे, जाऊयात आपण. तसं ध्रुव, जीवा आणि दर्श तिघेही सक्षमच्या रूम जवळ आले. थोड्या वेळापूर्वीच सक्षम आत आला होता, त्यामुळे दरवाजा उघडाच होता. त्या तिघांनी पूर्ण रूमवर नजर फिरवली, पण आत कोणीही नव्हतं. ते बघून ते तिघेही रूम मध्ये आले. अरे, कुठे गेले हे दोघं? दोघं नाही जीवा, फक्त वहिनी. भाई या वेळेला जिमला जातो ना, तो जिम मध्ये असेल. वहिनी कदाचित बाथरूम मध्ये असेल. मग तिघेही बोलत जरी एकमेकांशी असले तरी तिघांचीही नजर पूर्ण रूमवर फिरत होती. काल रात्रीचे ते फुग्यांचे आवाज त्यांना पूर्ण रूमचं निरीक्षण करायला भाग पाडत होते. सगळ्या फुलांच्या पाकळ्या डस्टबिन मध्ये होत्या. ते बघून जीवाच्या भुवया थोड्या उंचावल्या. काय रे दर्श, आपला क्लिनिंग स्टाफ अजून वर आलाच नाही ना? नाही. मग या फुलांच्या पाकळ्या डस्टबिन मध्ये कशा काय? टाकल्या असतील दोघांपैकी कोणीतरी. तसं पण भाईला रूम मध्ये कचरा आवडत नाही, माहितीये ना तुम्हाला. अरे तुम्ही दोघं ते सोडा, हे बघा काय आहे ते. दर्शचं लक्ष बेडकडे गेलं. तसे त्याचे डोळेच मोठे झाले. त्याची ती रिॲक्शन बघून जीवा आणि ध्रुवने सुद्धा त्या दिशेला पाहिलं. अरे देवा, यांनी तर बेडच तोडलाय. जीवा बेड जवळ जात डोळे मोठे करून त्या क्रॅककडे बघत होती. तसं दर्श आणि ध्रुव दोघांनी एकाच वेळी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं. त्यांचे एक्सप्रेशन सुद्धा बघण्यासारखे होते. इकडे बाथरूम मध्ये न्यूली मॅरिड कपल अजूनही भान हरपून एकमेकांकडे बघत होतं. ते शॉवरचं पाणी अचानक अंगावर आल्यामुळे मी दचकले. मला वाटलं तुम्ही गेला असाल. तिला वाटलं तो पुन्हा ओरडेल, म्हणून ती तिची बाजू मांडत होती. पण त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे नाही, तर तिच्या ओल्या झालेल्या ओठांकडे होतं. बोलताना जी तिच्या ओठांची हालचाल होत होती ते बघून आता त्याचा कंट्रोल सुटत चालला होता. त्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची ओलीशी बट हळूच हाताने मागे सरकवली. तसं तिच्या सर्वांगावर शहारा आला. असा एकतरी दिवस आहे का ज्या दिवशी तू पडत नाहीस? तुम्हाला भेटल्यापासूनच घडतंय हे सगळं माझ्यासोबत. आधी मी पडत होते, पण इतके नव्हते पडत.
तिच्या त्या अगदी इनोसंट उत्तरावर त्याला राग आला नाही, उलट हसूच आलं, जे त्याने खूप मुश्किलने कंट्रोल केलं. अहो, उठा ना, तुम्ही खूप जड आहात. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की तो अजूनही तिच्या अंगावर आहे. तसा तो लगेच तिच्या अंगावरून उठला. त्याने सगळ्यात आधी शॉवरचं स्पीड कमी करून शॉवर बंद केलं. तोपर्यंत ती सुद्धा उठून उभी राहिली होती. लवकर आवर. तुझ्या या पडापडीमध्ये बराच टाइमपास झालाय. खाली सगळे नाश्त्यासाठी आपली वाट बघत असतील. सक्षम टॉवेल खांद्यावर टाकून बाहेर निघून गेला. तो जाताच तिने पटकन दरवाजा बंद करून घेतला. सक्षम टॉवेलने ओले केस पुसत बाहेर आला. पण बाहेर येताच त्याची पावलं जागीच थबकली. समोर त्रिमूर्ती डोळे मोठे करून आश्चर्याने त्याच्याकडे बघत उभी होती. भाई, वहिनी कुठे आहे रे? अरे ती आत अंघोळ. बोलण्याच्या ओघात सक्षम पटकन बोलून गेला. पण तितक्यात त्याला त्याची चूक समजली. तसा तो गप्प झाला. पण हे ऐकून समोर उभ्या असलेल्या तिघांचेही एक्सप्रेशन्स पहिल्यापेक्षा जास्त बघण्यासारखे झाले. रूम मधला आवरलेला पसारा, क्रॅक गेलेला बेड, समोर ओल्या कपड्यांमध्ये उभा असलेला त्यांचा भाऊ आणि बाथरूम मध्ये अंघोळ करणारी त्यांची वहिनी, हे सगळं त्यांच्या अकलेचे घोडे पळवण्यासाठी पुरेसं होतं. भाई, आम्ही फक्त तुला आणि वहिनीला गुड मॉर्निंग बोलायला आलो होतो. गुड मॉर्निंग भाई. ए, तुम्ही दोघांनी पण गुड मॉर्निंग बोला ना. तसे दर्श आणि जीवा सुद्धा भानावर आले. हा हा, गुड गुड मॉर्निंग भाई. मॉर्निंग भाई. भाई, आम्ही ना खाली जातोय, पण तुम्ही दोघे अजिबात खाली यायची घाई करू नका. आरामात या. ए, चला रे. ध्रुवने जीवा आणि दर्शला धक्का दिला तसे ते बाहेर गेले. त्या दोघांच्या पाठोपाठ ध्रुव सुद्धा गेला. जाताना त्याने दरवाजा बंद केला. पण जाता जाता एक खट्याळ स्माइल द्यायला तो विसरला नाही. सगळी वेड्यांची जत्रा ना एकाच घरात भरलेली. हे तिघे कमी होते की काय? म्हणून आता ही चौथी पण यांच्यात ऍड झाली. सगळ्यात आधी तर मला या बेडचं काहीतरी करावं लागेल. इकडे दर्श, ध्रुव आणि जीवा एकदम पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये खाली आले. वरून खाली येईपर्यंत तिघे एक शब्द सुद्धा बोलले नव्हते. पण खाली येताच तिघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं. आणि यावेळी तिघांपैकी एकालाही हसू कंट्रोल झालं नाही. ते तिघेही जोर जोरात हसायला लागले. समोरच्या सोफ्यावर जिथे जागा दिसेल तिथे आडवं पसरत तिघेही अगदी खळखळून हसत होते. ए, सकाळी सकाळी हा काय धिंगाणा लावलाय तुम्ही लोकांनी? बाबा, तुम्हा सगळ्यांसाठी ना एक लेटेस्ट न्यूज आहे. काय गो, कसली न्यूज? एव्हाना आवाज ऐकून दुर्वा, राधा आणि तारा तिघी जावा सुद्धा बाहेर आल्या होत्या. मोठी आई, तुम्हा सगळ्यांना भाई आणि वहिनीच्या लग्नाची खूप काळजी वाटत होती ना? हा, मग त्याचं काय? काळजी करू नका आई. उलट ते दोघे आपल्या विचारांपेक्षा पण खूप सुपर फास्ट पळतायत. तसं ध्रुवने मात्र त्याचं हसणं थांबवलं. तो जीवाला नजरेने सांगून नको म्हणून इशारे करू लागला. पण ती जीवा होती, त्याचं थोडी ना ऐकणार होती. दर्शला मात्र काहीही केल्या हसूच कंट्रोल होत नव्हतं.
तोंडावर उलटा हात ठेवून तो सुद्धा हसत सुटला होता. ए दर्श, गाढवा, शवायू झालाय की काय तुला? ते हसणं बंद कर. तितक्यात सूर्या सुद्धा तिथे आला होता. दर्श हसू थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण सक्षमचा चेहरा आठवला की त्याला हसूच कंट्रोल होत नव्हतं. छोटे बाबा, त्याला काही बोलू नका तुम्ही. तुम्ही जरी लेटेस्ट न्यूज ऐकलीत ना, तर तुम्ही आमच्यापेक्षा जास्त हसाल. तसे आता सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. त्या तिघांना नक्की काय म्हणायचंय हे अजूनही कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. काय ग, कसली लेटेस्ट न्यूज आहे आज आपल्या घरात? मोठे बाबा, तुमच्या लाडक्या लेकाने ना काल रात्री बेड तोडलाय आणि आता ते दोघं बाथरूम मध्ये रोमॅन्स करतायत. तसं मात्र दुर्वाजित, शिवतारा आणि सूर्या राधा या 6 जणांचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे झाले. पण जीवाने ज्या प्रकारे अनाउन्समेंट केली ते ऐकून ध्रुवने जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. दुसरीकडे दर्श मात्र तिची अनाउन्समेंट ऐकून पहिल्यापेक्षा जास्त मोठ्याने हसू लागला. हसता हसता तो सोफ्यावरून खाली पडला होता, पण तरी सुद्धा त्याचं हसू काही कंट्रोल होत नव्हतं.